12 ऑगस्ट 2026 राशी भविष्य मेष, आज कामामध्ये उत्साह राहील, रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल, आर्थिक व्यवहारात घाई टाळा, कुटुंबातील व्यक्तीची मदत मिळेल, शुभ रंग लाल, शुभ अंक 9. वृषभ, आज आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे, नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळू शकते, शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. मिथुन, नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल, तुमच्या बोलण्यामुळे एखादे महत्त्वाचे काम साध्य होऊ शकते, विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल, शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. कर्क, कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, भावनिक निर्णय घेताना सावध राहा, शुभ रंग पांढरा, शुभ अंक 2. सिंह, आज तुमचा आत्मविश्वास वाढेल, वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे, व्यवसायात नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला, शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. कन्या, कामाचा ताण वाढू शकतो, पण नियोजन केल्यास सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील, पैशांशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा, शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. तूळ, आज एखाद्या जुन्या मित्राची भेट किंवा फोन होऊ शकतो, भागीदारीच्या कामात फायदा मिळण्याची शक्यता, नात्यांमध्ये गैरसमज टाळा, शुभ रंग निळा, शुभ अंक 6. वृश्चिक, आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे, कामात अडथळे आले तरी प्रयत्न सोडू नका, आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, शुभ रंग लाल, शुभ अंक 9. धनु, प्रवास किंवा बाहेरच्या व्यक्तींशी संबंधित काम होऊ शकते, करिअरमध्ये नवीन दिशा मिळण्याची शक्यता, खर्चावर नियंत्रण ठेवा, शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3. मकर, आज मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल, घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या, शुभ रंग निळा, शुभ अंक 8. कुंभ, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला आहे, व्यवसायात नवीन ग्राहक किंवा संधी मिळू शकते, मित्रांकडून सहकार्य मिळेल, शुभ रंग आकाशी, शुभ अंक 4. मीन, आज मन प्रसन्न राहील, धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याकडे ओढ वाढेल, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते, शुभ रंग पिवळा, शुभ अंक 7. आजचा विशेष उपाय, संध्याकाळी घरातील देवघरात तुपाचा दिवा लावून श्री गणेशाचे स्मरण करा आणि आपल्या मनातील इच्छा शांतपणे प्रार्थनेत मांडा, शनैः सकारात्मकता वाढण्यास मदत होईल. हे राशीभविष्य पारंपरिक ज्योतिषीय समजुतींवर आधारित सामान्य स्वरूपाचे मार्गदर्शन आहे.